घोंगडी द्या. तुम्ही घ्यायचे जे का असेल ते आम्ही बाबा काय बोलतो ते घोंगडीशी काय सांगतो बाबा. हा बरोबर बोले. घोंगडी चुकले. तो घोंगडी व्यवस्थित टाका ना. कोणती पाहिजे होती. काली. थांबा हो. बरोबर बोले बाबा. काळा बरोबर आहे ना. बरोबर आहे ना. हा म्हणून आमच्या महाराजांना जेवायला द्या थोडासा. आणि महाराज माझ्या मी गावाने चालले अग धनगराची बानो इला लागत बंगारू खाली ना आम्ही पूर्ण भरूनच देणार. तसं आमचा परिवार पण भरून पाहिजे. हे कोण आहे. आपल्या लक्ष्मीचं बंधू राजा आहेत. कोण. हा हे जोडीदार आहेत तिचं. घोड्यावर बसून देव माझा निघाला म्हणून या घोड्यावरती देव बसला. घोड्यावर बसून देव माझा निघाला हाती पिवळा शाला पाणीला झाला. देवा जशी तुझी सोन्याची जेजुरी तसं या पाटोले परिवाराचं देवाला सोन्याचं कराल का. मग तुमच्या देव महाराज घ्या जसं तुमचं सोन्याचं जेजुरी भंडारा तसा या कुलाचा उद्धार करा.
एलकोड एलकोड सदानंदाचा. तेव्हा जसं या कुलासाठी धावता, पहिले या लेकराचा सांभाळ कराल का? पहिली एक गोष्ट सांगतो तुम्हाला, हे झाड खेळतंय म्हणजे परिपूर्ण नाहीये, एक गडबड दाखवते. सांगू का? याच्या मालकीनबाई कोण आहेत? अजून कोण आहे त्यांचं? या झाडाने कुठून तरी लाकूड आणलंय, त्या लाकडावर एक सावली आलेली आहे. कुठून? वाडीमधून आणलंय, जंगलामधून आणलंय. मालकीनबाई आहेत का? पोटात कोणाचे दुखते यांच्या घरात? त्रास आहे एका व्यक्तीला यांच्या घरात. झाड केलं ठीक आहे, मी मान्य करतोय. झाड रक्षण कुठपर्यंत करतो तेही मान्य करतोय. त्या व्यतिरिक्त मला जे दिसतंय, नसू दे बाकी कोणी आहेत का? यांनी लाकडं कुठून आणली होती माहिती आहेत का? झाड चोरून आणली होती. कुठून तरी चोरून आणलेत का? बिना पैसे नेलेत माहिती आहेत का तुम्हाला? काय चुकी झाली झाडाकडून? काय चुकी झाले झाडाकडून? कुठून आणली होती? कुठून काही लाकडं आणली होती का? सांगा त्यांना. मला सांगा, कुठून अशी लाकडं आणली होती का? जंगलातून कोणाकडून जुनी लाकडं विकत येऊन किंवा कोणाच्या घराची? बसा ना खाली. आता बरोबर कोणाला वाटत नाही, तब्येत बरोबर कोणाची नाही, कमरेपासून लुल्यासारखं कोणाला होतं? म्हणून मालकीनला बोलवले. एवढं असं लुल्यासारखं वाटतंय का? डोळे वांधे येते का कधी कधी? नाकातून रक्त कोणाचं आलं? गुमा कोणाचा फुटला होता? मुलं किती किती? 3 नंबर कोण आहे? कुठे? तिला काय अडचण आहे? त्रास काय आहे? 5 जणी पैकी ना पोरांच्या की एकाला त्रास आहे सध्या. पोटाचा त्रास कोणला आहे? कुठे कुठे? ती 2 नंबर का 3 नंबर? नक्की 2 नंबर. तुमचं कोणतं गर्भ गेलत का? की तो पहिले का दुसरं? मग तिसरीच झाली ना ती. बरोबर नाव? माझं गणित नाही चुकणार कधीच. ते पण धरायचं असतंय. कुठे ती? ये बाई ये. त्रास नाही कधी? विसर गोळापणा आहे का तिला? भांडते कोणाची? बाय तू जीवदारी वेळेकडे कुठं गेलती? नारळ लिहिलता? उतारा काय करायला सांगला होता? मग आता आपल्या देवारात म्हणजे आपण बरं करू ना. आता काय त्रास होतो तुला? ते पोटाचं काय होणं असं बरोबर आहे. मग लेकरू आपल्या ठिकाणी जन्माला आले, आपल्या वंशात ना. माहेर कुठलं? तुम्हाला देवींचं काय होतं का लहानपणी? आहे. देवानी झाड केलतंय, झाडाने कुठून लाकडं आणली होती का घराची? कोणाच्या? आदिवासींच्या का? पण तिथून काय जाणवलं का तुम्हाला काही त्रास? घरात दाबल्यासारखं, उठल्यासारखं, घाबऱ्यासारखं? मग आता तो त्रास पाहिजे का आपल्याला? देव केलं मला मान्य आहे, पण देवाचा दोष नाही, झाडांचा दोष आणलाय. मग मी सांगतो तेवढं कराल. 1.25 पायली तांदूळ आणाल, इथं वाडा 1.25 पायली तांदूळ जा ना. कोणत्या बाजूने लाकडं आणली होती का? मुरबाड बाजूने का? असोचा मुरबाड बाजूने का? महाराज आता तुम्ही आरती करायची, त्याही केली ना तुम्ही करायची. देवाला पहिले झाड नाही क्लिअर तर कुल क्लिअर होईल का? झाडामाग ती सावली आहे, ती सावली थोडी झाडाला कधी कधी समजून येत नाहीये. तुला जे आहे ना देवीचं आहे. कुठले? देवीचं. एखाद्या देवीचं आपलं गंध काजल असतात ना, ते वाहता येईल का? घे ना आरती करा ना तुम्ही. झाडाला बोलायचं देवाना, झाडाचं पहिलं रक्षण, मग कुलाचं रक्षण पहिलं.
लाव भंडारा पूर्ण. तसं नाही हो. खंडोबा देवाचं कसं भंडार लावतात? बरा घ्या तिथला डोक्यात देवांचे ठेवतात का कुठं? बरोबर ना. मग आमचं बारा चुकलं तरी मी सोडित नाही. तो बाकी काय देवा आनंदाने आलेत. कुलाचा उद्धार करण्याआधी माझ्या झाडाचा उद्धार झाला पाहिजे, मग कुलाचा उद्धार करायचं. आड्या अडचणीत आनंदाच्या वेळी देवा अकेला उभा राहणार का? हा, आमची जी काय सेवा असेल येडी भक्ती या परिवाराकडून केली जाईल. दे भांडारा. चला स्थानावर चला. यांचं काय जवळचे का? हा मग येतील. कुठलं बांधारा? एलकोट एलकोट सदानंदाचा. चला स्थानावर चला. आणलं टिश्यू घ्या एक. कोणाला पाणी प्यायचं असेल सांगा का? कॉन्ट्रॅक्शन कोणाला नाही. आता ते देत नव्हतो ते आमच्यासाठी होतं, पण आता आम्ही देतो. आमचा पुरा झाला का तुमचा पुरा? पाच वेळेला असं खाली खाली देणार का? ₹1 घ्या, हळद कुंकू घ्या, टमाटा घ्या, टोपे बटाटा घ्या, काही नाही ना. ₹1 तर ठेवा त्याच्यात. नाही असू द्या. आता बसा. हळद कुंकू व्हा त्याच्यावर. थोडस हळद कुंकू व्हा. सगळ्यांना काय देऊ दे म्हणजे तुम्ही काय अक्का द्यायचं का? कोणाला एखाद्याला चूक लागलं तर 1-2 क्विंटल द्या ना. तुम्ही अक्का सोडून द्या काय? थोडे बाकीचे ठेवा आपल्याला. हा द्या. दे पाणी देताना. मरीला साकडं घाला का असं इडा पिडा. हा बस ओके. जाओ बी पायापडांचा. चला खंडोबा आलं. खंडोबाचं दुसरं रूप घ्या. आता कुठे गेलं टोपीवाला? हो चहा पाजा. चहा पाजा आम्हाला का त्यांना पाजा. महाराज खंडोबाचं ते रूप आता भैरवाचं रूप घ्या दुसरं. थांबा की जरा. गाठी बांधून चाललं घ्या. हो त्यांना चहा पाजा. कोरा चहा कोणतरी. काळ भैरव काशीचा बाई काशीचा जावळ झालाय शेषाचा. काळ भैरव काशीचा बाई काशीचा
आनंदाने आलेत का? आनंदाने आले का माझं झाड मोकळं करून देणार, माझं कुल मोकळं करणार. मग जर झाड कुल मोकळं केलं तर आम्ही बाकी सगळं मोकळं करणार. यांच्या घरामध्ये 2 खोप होते का पहिलं? 2 खोप होते का पहिलं? आणि कोणाच्या काय पायाला झालं बरं होत नव्हतं? कोणाच्या? काय करायचं? किती वर्ष किती महिने ती गोष्ट बरी होत नव्हती? एक वर्ष नंतर ते डायरेक्ट ती जखम घेऊनच गेलं का? हा, जखमीच्या ह्याच्याने ते अनपड झालं का? असं झालं चक्कर बरोबर आहे. पण ती फिट होती, आजार होता का होता? ठीक आहे, मी आजार पकडतोय, पण आता जी घटना घडले त्याच्यातलं काय असल नसल, एक चेरोबा येतोय, एक मुंजा येतोय, त्या मुंजाची कुस्ती खेळताना ते जनावर घेऊन जायचं, अशी टेकडीवर जायचं. कुठं? तिथं तो भारी पडला. त्यांना भारी पडल्यानंतर यांच्या घराच्या बाजूला किती घर आहेत? 2 ते 3 घर आहेत. जो त्या खोदतानी जुनं काय वस्तू भेटली होती का? पाया खोदताना हाडं भेटली होती का काय वस्तू भेटली होती? कोणाला माहिती का? हे माहिती करून घ्या. थोडी त्यांना ती झाली ती गोष्ट, जे होतं ना ते कुस्ती केला त्यांच्याशी. कोणाशी? मुंजाशी. तो भारी पडल्यामुळं नाही, घाबरत नव्हतो पण भारी पडला. तो 2दा पाण्यातून वाचवला, एकदा बैलगाडी पलटी करताना वाचवलाय, बरोबर का? मग थोडा अंशांच्या मागे आहे, मग काय करायचं? ते रडतय. कोण? जे होत ते. केली भेटतील का 2? द्या. कोण आहे मालकीन यांची? मालकीन बाई. हीच मालकीन का? हिलाच बोलो ना, अंग भरतय का? हा हा, सांगतो आता कारण. कसा रेंज पकडते बघा आता. 2 केली घ्यायच्यातली. तुम्ही गाठी का बांधता? बोच का भरून यायचे आपल्याला? खोला ना ते, काहीतरी कारण आहे त्याला. पाहिजे बस जरा. गार डोंगराच्या बघा. बाई गार, घाबरू नका का? तुमच्या मागची गाण मला काढायची. घ्या. बाई गार डोंगराची हवन व्हायला सजन गारावा, गार डोंगराची हवन व्हायला सजन गारावा, गार डोंगराची हवन व्हायला सजन गारावा, गार डोंगराची हवन व्हायला सजन कोण आल्यात? आम्हाला सांगाल का कोण आल्यात? पाहुणे आल्यात का मालकीन आल्यात? हा, कोणत्या रूपाच्या? कोणत्या रूपाच्या आल्यात? तसा आम्हाला तुमचा गजर करायला. तो गाणं एक माहिती का? जमेल का तुम्हाला? कशी लपून बसली नाही. बोला, कोणत्या रूपाच्या? मालकीन आल्यात आम्ही मान्य करतो, पण कोणत्या रूपाचे आहेत? हा, या देवारी बसल्यात.
बसल्यात का? आता कसे मी वळखाव देवी. कोणत्या गटी बसल्यात? हे गेले ना तुमचं, कोणत्या गटी बसल्यात सांगा मला. बघ, पूर्ण घर कुल सगळं मोकळं करायचं आपल्याला. कोणत्या गटी बसल्यात? आहे का गटी? तू बसले? मग कुठं बसले? माहेरी बसले? घरात बसले? कुठं बसले? तुमची ओळख काय आहे? घ्या. कसं मी ओळखावं? आगे कसं मी वळखाव देवी तुला, कसं मी वळखाव. कोणत्या रूपाच्या आल्यात? हा, कसं ओळखू आम्ही तुम्हाला? कोणत्या रूपाचे आहेत? हा, कोणत्या रूपाच्या आल्यात? जायचं स्थानाव मग. पण आल्यात कोणतं सांगाल का मला? माहेर कुठलं यांचं? कोणत्या रूपाचे आहेत? नाही सांगणार? मी सांगतो. बाई गार डोंगराची हवन बाईला सोशन गार. डोंगराची हवन बाईला सोशन गार. बोला. हा, कोण आहे पण? कुठून आली? यांच्या घरात म्हणजे माहेरची का सासरची आहेत? माहेरची. अंबाबाई, अंबाबाई लाड लाड ये ग. हाय अगा बाबाई लाड लाड ये ना. अगा बाबाई लाड लाड ये ना. आनंद बड्या घरे बाळा हालू दे ना. मुलं किती आहे ना? 2. मग आनंदाने आल्यात राहायचे का स्थानावर जायचे? यांचा जो घर आहे ना, त्या घरामध्ये ज्या वयस्कर बाया होत्या त्यांच्या मागे येलभूत होता कोणाच्या? यांच्यामध्ये इथला यांची सासूबाई, आज सासू. 2 बायका कोणच्या होत्या? आज्याच्या. अशा 2 घरात पट्ट्या होत्या का? अशा मडक्यामध्ये काय 2 पट्ट्या होत्या का? डब्बीमध्ये. हाडपा कोणत्या करत होता? लाकडाचा असा पॅटर्न कुठं होता? जुनं घर कोणतं तुमचं? मग येलभूत कोणच्या मागे होतं का? हा, कोणाचं होतं? कुटुंबाच्या मागे होतं ना. ठीक आहे, चला यांना आरती करा ना. आरती करा. ते कसं मुरलं होतं यांच्या अंगात. मुरल्यामुळे आजारपणा काय असायची कसं तर. डोकं धरायचं का? डोकं आणि कमरेचा गॅप आहे का? हा, आरती करा. का असेल बोला. फल फुल आहो त्यांना ओटी नंतर भरू आपण. करा आरती. 3:30.
कसं असतंय लाईन ट्रान्सफर होत होती इकडून तिकडे होत होतं म्हणून बोलत दोन्ही बसून एकत्र बस ठेवा इथे चहा येतो का चहा दोन केली घ्या आणि इथं वा हा गुलाचा यानं भंडार द्या महाराज भंडार द्या या देवा चला हो दोन झालं खंडोबा झालं भैरव आलं आता राहिलं कोण खंडोबा राहायचं येडभय लागलं माझ्या मुरलीला वाघ्याला घ्या वाघ्या राहिलाय अर्धांगी सोडून जाऊ नका का तुमच्या बरोबर आलं तर मी गॅरंटी देणार नाही घ्या कोणी गावकीची भांडी किंवा काशाची भांडी करत होती का जुनी भांडी करत होती का काशाची काली काली भांडी किंवा गावकीची भांडी तुमच्या घरात नव्हती ना घ्या सरळ आते त्याला आमंत्रण करावं आडवा नाही करायचा आडवा येतो त्याला पण आता मोकळा केला आता आपण देवाला करा देवा या या वाघोबाला बोलवा माझ्या वाघोबा दिवाये आणि माझ्या वाघोबा आनंदाने आलेत ना पानोट्या यायचं का आपण हा किंवा पानोट्या द्या तेव्हा पानोट्या येणार का कुठे पानोटा का मला एक सांगा तुमच्या शिवारामध्ये वाघोबाचं स्थान दिलंय किती कोसा होईल आहे का स्थान या वाघोबाचं ये रे माझ्या वाघोबा रथ मागावं वाघोबाचा रथ मागे जाऊ दे ना वाघोबा मांगारी पिरवा मांगारी
माघारी फिरवा देवा जसं आलं तसं सांभाळ करायचं, झाडाला परत फिरवायचं नाही का त्या भंडारा. चला घ्या आनंदाने. एलकोड एलकोड वाघवाच्या नावानं चला स्थानावर चला. हो आता कोण राहिलं. चला थांबा, त्याला स्थानावर जाऊ दे. चला स्थानावर एकदम मोकळ्या मनाने. या. तालिका या. बदलली. गावा खाले ती खाल ती रावळ ग, गावा खाले ती खाल ती रावळ. काय काय गाणी मिळतात तुम्ही विचारायचे. येतळा निघाला निघाला फेरी नाग, येतळा निघाला निघाला फेरी नाग.
कुलाचं, या घराचं आणि या बालकाचं रक्षण करणार ना? आता मालकीबाई, मी एक प्रश्न विचारतो, खरं उत्तर द्यायचं. स्मशानामध्ये कोणतं नैवेद्य सोडलं होतं का? उतारा सोडला होता का? सांगू कधी? घरामध्ये 4 दिशेला 4 काय गाडलं होतं? खिले गाडलं होतं का काय गाडलं होतं? नाही माहिती, आठवण करू द्या का यांच्या नंतर विचारा. आणि स्मशानात कोणत्या महाराजांनी नैवेद्य सोडा सांगलं नव्हतं? नक्की ना? तसं मोकळं करला. आता हे यांना काय माहित नाही. अजून कोणी घरचं यांचं? बाबा, तुमची शेती आहे, शेती, त्या शेतीच्या बाजूला इंटरकास्ट म्हणजे दुसऱ्या जातीची जमीन आहे का? आहे ना? मग त्यांचा देव बाजूला तिथे कोणता आहे का? आहे का जमीन? ही जमीन यांची, तुमची, याच्या बाजूला दुसऱ्या जातीची, कास्टची, इंटरकास्टची जमीन आहे का? मग तिथं जुनं उंबराचं झाड होतं का? त्याच्या बाजूला कोणता देव होता का? दाब होती का? मग तुम्ही त्याला काय बोलता? यो मालक कोणाचा आहे? व्यातर मालक कोणाचा आहे? गाणं घ्या. कोणाचा राजा आहे तो? घ्या. भूतांचा राजा आहे ना, व्यातर, भूतांचा यो राजा. आले या तळे या तळवा, आले या तळे या तळा. कसला राजा आहे? भूतांचा राजा आहे. मग त्या भूताला तुम्ही काय द्यायची का? किती वर्षापूर्वी? बरोबर आहे. मग त्यानंतर काय नाही दिला? काय द्यायचे त्याला? काय द्यायचे? पिलू. हा, छोटा पिलू. आणि बारा उचलल्यावर, भात उचलल्यावर चीज म्हणजे काय? यांना समजू दे ना काय. हा हा, ऐकून घ्या. बाबा गेल्यानंतर शेती कोण करणार आहे? हा, कोण करणार? तुम्ही. अजून कोण नाही करणार. आपण जागा विकल्या पैसे तर घेतील. भूताऱ्याच्या मागं पाहिजेत का? कोणाच्या नाव जमीन आहे बाबांची? एक. अजून अहो वाटणी झाल्या असतील ना त्यानंतर. हा, पण सांगतोय काय करायची बाबा तिथं? चीज म्हणजे शीत. हा, आणि ते कुठं पलसाच्या पानावर ठेवायचा. आणि कुठं ठेवायचा? बांधाव का त्या मोठी दगड आहे तिथं. हा, पण ठेवायचा कुठं? हे तुम्हाला माहित होतं? मग कराल का? काय नाही करीत. छोटा पिलू कोणाला द्यायची? कोणत्या देवाला? हा, मेन अकाउंट बंद केलंय तुम्ही. तिथं मारचा वाट आहे का? त्याला लागते. कुठं बोलतात ते काही? हा, थांबा. दारूचा धंदा कोणाचा होता? दारू कोण बनवायचा? बेडा होता का तिथे छोटासा झोपडा? बाजूने ओले का असा? नाला आहे का बाजूने? किती अंतरावर नाला आहे? तिथं म्हणजे आदिवासी समाजाची माणसं गाडाची गजालाची. बरोबर. मागच्या साईडला. मग आता कोण उठले घरातले? मालकीन कुठे आहेत? मालकीन, पहिले आपलं झाड मोकलं पाहिजे का नाही? मग कुल मोकलं. मग काय आणणार माझ्यासाठी? साखर आणायची. काय? साखर आणायची. मस्त वाटीवर साखर आणायला. म्हणजे असं पण आहे ना, त्याचं उत्तर आहे. महाराज आरती करा.
वाटी बस शांत रूपाचं जाऊ दे. लिहून घ्या का? लिहिलं किती पेज भरले? आता 2 झाले. त्यांचा रेकॉर्ड आपण तोडलाय का सांगा? त्यांची वही छोटी होती. असं बघा हे बघा या गावदेवीचा सगळं करायचे. सांगतो ना मी ते. सांगा ना यांचं मोकळं होते ना. काय करा हे जे प्रश्न आहे त्याचे सांगा उत्तर घ्यायचे सांगतो. तुम्ही. एवढा प्रश्न साखर आहे. होती ना जाताचा साखर घेऊ आपण. इतरही भेटले त्यात पण लिहिले नाही वाटतं. इतरही भेटले. अर्धी यांची भेटलेत अर्धी राहिलेत ना. नाही त्याला लागतं त्याला कधी द्यायचं असलं तर त्यांना लक्षात नाही. अरे ते तसं चालते हो. तो आगच भेटला आगाची गरज नाही. काय बोलायचं? देवा येतानी व्यथा रूपात ये, बसतानी शांत रूपात ये. आता बोला प्रश्नावली घ्या मी उत्तर देतो. पहिली सुरुवात सांगा. म्हणजे गावदेवी बरोबर आहे. उत्तर भेटले का नाही? नाही काही नाही भेटले ना. हा प्रश्न उत्तर नाही भेटली ती नाही सांगा. भेटली ना. गावदेवीचा काय प्रश्न होता? पंधरा सांगा. गावदेवीचा प्रश्न होता. काढलंय त्याला. हा उत्तर भेटलं का नाही? नाही भेटलं ना. भेटलंय. तुम्हाला समजलं नाही. तेच बोलले. उत्तर भेटलंय नाही समजलं ना. बोला दुसरं. वाघोब्याचा जोडीदार. हा? नाही ना सांगितलं ना मी. दिमाग चालानी काय. बोला पुढचं. वाघोबाचा जोडीदारचा एक होता. हा वाघोबाचा जोडीदार म्हणजे वाघोबाच्या सोबतीला पाहुणा. हा पाहुणा कोण होता? सांगितलं ना उत्तर. झालं का? वाघोबा कोण? त्यांच्या अंगात आलतं. काय सांगितलं? त्यांची फोड. फोड काय सांगितली? वाघोबाची. सोबतीला कोण यायचा? उत्तर दिलंय मी तुम्हाला देईल लिहून नंतर. बोला. प्रश्नाचं उत्तर मध्ये देऊन टाकलंय. इंटरव्ह्यू समजलं नाही तुम्हाला. बोला. लिखापट्टीवाला. सोन्याची मूर्तीचा हा विषय होता. त्याचं उत्तर भेटलंय. झालं. हा इशारो में बरोबर दिए. पिक्चर बघितला नाही पिक्चर बघितला. इंटरव्ह्यू मध्येच सगळा होता. या, बोला पुढचा विचारा. सांगा उत्तर लगे तुम्ही लिहून आला. सोन्याचं काय म्हणलं? सोन्याची मूर्ती. ही काय आहे ही काय ना सोन्याची? सांगितली ना फोड. बोला. टाक येतो. मग इथं यांच्या आता बाथरूम म्हणजे कुलदेवी कोण? यांची लक्ष्मी. बोला पुढे. घरी मरी या का? बाथरूमच्या इथला विषय आहे तो. बाथरूमच्या इथं उत्तर दिला ना. बाथरूम कुठे होती? तिथं घोडेदेवाला तिथंच आहे ना. बोला. झाला गोडदेव अख्खा पिक्चर मध्ये इंटरव्ह्यू होता. तुम्ही समजलं नाही त्यांना. बोला. लिहिलं उत्तर लिहिलं ना. हा बोला. आता मग दुसरा काय नाही राहिला. हा आणि ते पण झालं ना आता. महाराज महाराज एक सगळं झालं दोन की तीन ओटे भरा. बोला. अरे मी उत्तर लिहिलेली ती काही. सगळ्या बरोबर आहे. तुम्ही पिक्चर बघत होतो म्हणजे उत्तर त्याच्यातच होती. हो मग हे लिहिलेत ना अर्धी. पिशवी घ्या. पण 100 पैकी 70 तर भेटतील. बोला ना काय काय झालं ना आता. हा आता काय नाही राहिला. अहो या जागेत राहिला ना हा, या जागेचाच प्रश्न तुम्ही तो पहिलाच आहे. नाही नाही या जागेमध्ये जी मूर्ती दिसली होती ना ते काय होतं बाबा? पहिलं इथं पण आहे. तुमच्या गावदेवीच्या मागच्या अंगाला पण आहे. या इथं टर्निंगला जे पिंपल आहे तिथं पण आहे. काय समजून जा. पहिले जे भिल्ले लोक यायचे चोरी करायचं इथं पहिले गुर्जरण असेल का असेल? हा. मग तिथं देव होता का तिथं वस्तू होती? तुम्ही एवढ्या लोकांच्या नाही तुम्हाला येऊन देईल तिथे. पण या जागेत जो राहतो कोण राहतोय? तुम्ही तुम्ही तुम्ही. कोणी जर घुंगराचा पंजराचा आला चुकूनही कोणत्या महाराजांच्याकडून बांधी करून घेऊ नका. तिला एवढंच बोला माऊली तुझा आशीर्वाद पाठीशी राहू दे. देशील तर घरात सुख शांती दे. संध्याच्या दिवाबत्तीच्या टायमाला घरात किटकिट नको. तीच पहिले होत असेल ना. बरोबर का मालकीन? हो का नाही? भक्ताकडे जायची गरज काय? आपल्याकडे सर्व आहे ना. गुरुनी एक सांगलं होतं. काय सांगलं होतं? कोण गुरु आहे ते मी सांगत नाही. पण मला जे तुमच्या मागचा एक गुरु दाखवतोय त्यांनी त्यांच्या देवारात पहिले वारं तुमचं केलेलं. मला तसं दाखवलं कोणच्या ते देवारात केलेले. हा मग देवारात ना तो गुरु कुठं आलत? गाणगापूरला. हा 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 गाणगापूरला कोण आहे? दत्तगुरु आहेत ना. आपण गुरु दत्त गुरु 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 गुरु
गुरुचं गुरु आहेत ते. मग दोन्ही गोष्टी यायच्या. काय करायचं, दिवाबत्तीच्या टायमाला इकडे लक्ष्मी आणायची नाही. येते ना, येते का? आणि मला एक सांगा, चारा बाजूला चार काय काढले का? हा, बांधी केली का काही? आहे ते आणि इकडे ना. नाही नाही, राहू द्या. जे काय आहे ना चांगल्यासाठीच केलंय ते, फक्त त्यांना समजलं नसल. तिथं एक फिरत्या देवी आहेत ना, तुमची फिरत्या देवीची फेरी निघाली की ती अशी जाते. म्हणून काय करायचं, वाटलंच काय ते देवावर उंबड्याच्या समोर आलंच कुंकू व्हायचं. ही साखर दिली ना, का मागली सांगा? मुंग्या कुठं निघल्यात आता? कुठं? त्यांना काय लागतात? कुठं निघले मुंग्या? देवाऱ्यात निघल्यात. अख्या माती काढले का? काढतात ना, म्हणून साखर मागले. बोलतील या काय मागला, साखर द्या आम्हाला, द्या, हे घ्या. तुम्ही देत नाही तिला साखर. आणि वालवी कुठं लागले? वालवी उद पहिले सांगतो ना मी, निघायची ना. मग आता साखर घेतली, सेटलमेंट झालेली आता. हा, लक्ष्मी फक्त शांत पाहिजे. जा माग. बोला महाराज, अजून काय? तेव्हा साखर पण गेला तुमच्या, म्हणजे खरोखर लक्ष्मी आहे, तुम्हाला घेताही नाही. नाही, चांगली आहे ती, वाईट नाहीये. काय त्यांचं बोलायचं तात्पर्य आलं की, कारण पैसा असून पण सुख नाही, बाकी गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणून सांगतो, बाबा लोक बंद करा. ठेवणं असेल बाबा बोला, तूच घे ना, तूच जा. ऐका ना, मी काय बोलतोय, बाबाला बोलायचं हे तूच काढ, तूच घेऊन जा ना, घाण पण घेऊन जा. फक्त काय मागते ती बाय कुठे गेली? साखर नाकाची बाजूला दरवाज्यात, आणि हळद कुंकू व्हायचं. आता कुठे? देवावर आहेत. अजून कुठे माहितीत का? किचनच्या कोपऱ्यात आहेत. फ्रीज कुठे? त्याच्या माग बघा, आहेत का? मी पोचलो, तुम्हाला काय माहित नाही. म्हणून साखर मागले. गोड को दोन केलं तर ती तुमचं दोन गोड करणार. मुलं किती? हा, बोला अजून. झाला ना आता? आहे काय ते राहिलंय, काय राहिलं आता? बघा ना. म्हणून सांगतो, पहिली गोष्ट लक्षात ठेवा, आपण हा चांगला पण घातलाय, खंडरायाचा पण घातलाय, तुळजाभवानीचा घातलाय, पण पाटोले कुलासाठी ती लक्ष्मी रूपात बसले. कोणत्या? सोन्याची लक्ष्मी आहे. कोणती? म्हणून पिढून पिढी 150 वर्षापासून ती सोन्याची आहे. कोणी पाहिली होती का? पण त्या लक्ष्मीच्या जोडला एक बटूक भैरव पण होता, छोटासा कॉईन होतं का असं. म्हणून मी भैरवनाथाला बोलवलं. कोणी विचारलं तर माझी लक्ष्मी आहे. कोणती? सोन्याची. देवारा तुमचा शुद्ध शाकाहारी आहे, देवाराच्या बाहेर ती या रूपाची. कोणती? मर्याई रूपाची. हा, आणि खंडराय तिचा बंधुराज आहे. कोण आहे? म्हणून तो धाव देतो. तो पण सोन्याचा, ही पण सोन्याची. तू भंडारा सोन्याचा आहे ना. अजून मला काय विचारायचे? आता तुमचा प्रश्न. त्या बाईचं ज्या अंगात आलं ना, ती बाई, तिथं पण अंबाबाईचं, पण ते माहेरचं थोडं तिचं छंद किंवा काय राहिलं असेल, तिला डोक्याचा त्रास, कमरेचा त्रास. काय करायचं? न्यायचं गावाच्या गावदेवीची ओटी भरायची त्यांच्या हातून. किती तापते बाई? राग येतो ना असा? येतो का नाही? तुमच्या काचा बाई घुंगराचं पंचायत देतं ना, आणि जाऊन ओटी भरा. असं जर मुर राहिलं असं बाबा, तर ते अजून कमी कमी होत गेलं असं मा. कारण ते समजून येत नव्हतं, गुप्त होतं ते. काय होतं? म्हणून जाऊन गावाच्या गावदेवीला ओटी भरा, गाडी रुटीन को परत दिला आपली. हा, आता ज्यांच्या अंगात आला ते लाईनीशीर बसा इथं. हजेरी घेऊ आपण. अंगाच्या भरलं नाही, या ना लाईनीशीर. लेडीज कंपार्टमेंट कुठे गेल्या? या तुम्ही पण 5 जणी या. या तिघींची ओटी भरा आधी. या 5 जणी या, ती ओटी भरा. ताई तुम्ही इकडे. साडी आहे का? साडी आहे का? साड्या आहेत का? 3 साड्या? 4, 1, 2, 3 आहेत का? खण आहेत ना.
कोणाच्या तरी घरातले आणा ना बाईची नवीन असेल तर तिला पैसे नंतर द्या. हो चालक मला कुठे गेले तू दादा? हो ब्राउजीस आहेत खण येत ना खण. जर साड्या भेटल्या घरातल्या आणा ना त्यांना पैसे नंतर द्या. आहेत का मी भरलेले देऊन खाली पाठवायचं. एक टावेल टोपी घ्या नारळ घ्या. टावेल टोपी नारळ